माझे नाव राहुल आहे। आज मी तुम्हाला माझी गोष्ट सांगणार आहे। मला एका मुलीवर 10 वर्षांपासून प्रेम आहे। निधी माझ्या घराच्या शेजारी राहते। मी पहिल्या नजरेतच तिच्या प्रेमात पडलो। तेच माझं प्रेम आहे। त्यावेळेपासून जेव्हा मला प्रेम म्हणजे काय हे माहित नव्हतं, माझा कपड्यांचा व्यवसाय चांगला आहे। निधीला माझ्या आयुष्यात आणण्याशिवाय मला दुसरी इच्छा नाही। आम्ही दोघे सध्या खूप चांगले मित्र आहोत। निधी माझ्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करते। मी अजून तिला माझ्या प्रेमाची कबुली दिली नाहीये। निधीचे एक स्वप्न आहे की तिला मुंबईला जाऊन चित्रपट किंवा टीव्ही मध्ये अभिनेत्री व्हायचे आहे। त्यामुळे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तिला मदत केली। त्याने तिच्या घरच्यांची समजूत घातली आणि तिलाही मुंबईत सोडले। निधीच्या वडिलांचे ती लहान असतानाच निधन झाले। ती तिच्या आईसोबत तिच्या मामाच्या घरी राहते। निधीला त्यावेळी खूप धक्का बसला होता। तिला काही दिवस बोलताही येत नव्हते। ती काकांना पप्पा म्हणून हाक मारत होती। तेव्हापासून त्यांचे कुटुंब निघून गेले। आता निधीने तिचे स्वप्न पूर्ण करावे अशी माझी इच्छा आहे। त्यामुळे मीही त्याला मदत करत आहे। पण कदाचित ते इतके सोपे नव्हते। निधी 3 वर्षांपासून मुंबईत आहे। मी त्याच्याशी बोलत राहते। कधी कधी मी पण येतो तुला भेटायला। माझे मित्र मला सांगतात की मी निधीला प्रपोज करावे असे अनेक वेळा बोलून झाल्यावर एका रात्री मी निधीला फोन केला आणि ती म्हणाली, राहुल तू कुठे आहेस? तू कुठे आहेस? मी निधी मध्ये कुठे आहे? राहुल मी आत्ता घरी आहे। ती घरी म्हणाली, मला इथे विमानतळावर सोडले। मला काही समजले नाही। मी निधी मध्ये राहुल म्हणालो। ती पुन्हा हो म्हणाली। मी म्हणालो, मला तुला काही सांगायचे आहे असे म्हणत मी म्हणालो, आय लव्ह यू आणि माझ्या आनंदाला सीमाच उरली नाही। तेव्हा निधीने सुद्धा आय लव्ह यू राहुल म्हणाली आणि ती म्हणाली, मी सकाळी तुझ्याकडे येते आहे। ती सुद्धा सकाळी आई आणि मामासोबत लग्नाबद्दल बोलायला आली होती। माझे आईवडील सहमत होतील की नाही हे मला माहित नव्हते। पण त्याला कळल्यावर आई म्हणाली, लग्न 3 दिवसात आहे। मी एवढ्या पटकन बोललो। आईचा चेहरा जरा उदास झाला आणि ती म्हणाली, तुला या सगळ्याचा आधी विचार करायला हवा होता। आता आपल्याला ते लवकर करावे लागेल। माझ्या घरच्यांची प्रतिक्रिया मला समजू शकली नाही। पण निधी सोबत लग्न झाल्याचा मला जास्त आनंद झाला। घाईत का होत आहे मला हे माहित नव्हते, पण मी नकार दिला नाही। लग्नाला अजून 3 दिवस बाकी होते। निधीच्या डोळ्यात मला एक वेगळंच प्रेम दिसत होतं। मी हे आधी पाहिले नव्हते। आमचे लग्न झाले। लग्नाची पहिली रात्र, मधुचंद्र, हे सर्व खरे आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता। निधी बेडवर होती। मी माझ्या खोलीचा दरवाजा बंद करताच ती उठून माझ्याजवळ आली। निधी आली आणि मला विचारले, तुला कोणी काही सांगितले आहे का? मी म्हणालो, काय? निधी म्हणाली, मीच नकार दिला। पण तुला सांगितले नाही। मला स्वतःला आज तुम्हाला सांगायचे होते। आणि मग त्याने मला जे सांगितले ते ऐकून माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले। ती म्हणाली की ती गरोदर आहे आणि मूल माझे आहे। आणि हे सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आले। आणि हे बोलून तिने मला मिठी मारली। पण हे कसे असू शकते? आम्ही पहिल्यांदाच मिठी मारत होतो। हे मूल माझे कसे असेल? आणि निधी माझ्याशी का खोटे बोलत आहे? त्या रात्री निधी माझ्या खांद्यावर झोपून काय बोलत होती देव जाणे। पण माझी अवस्था वाईट होती। आता हे लग्न एवढ्या घाईत का झाले ते समजले। निधीने सर्वांना का सांगितले की हे मूल माझे आहे? त्यामुळे घरच्यांनी लग्नाला इतक्या लवकर होकार दिला। निधीवर माझं खूप प्रेम होतं। आता मला मी मूर्ख बनल्यासारखे वाटू लागले। पण जेव्हा जेव्हा निधी हे बोलली तेव्हा तिच्या डोळ्यात सत्य होते। आणि ती देखील पुन्हा पुन्हा म्हणाली की ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि ती पण खूप खुश होती।
मी हे सर्व 2 महिने पाहिले. या काळात माझ्या मनात काय चालले होते माहित नाही. मग एका रात्री मी निधीला विचारले, निधी, हे सर्व काय आहे? हे मूल कोणाचे आहे? ती म्हणाली, राहुल, तू मजा करतोस का? मी म्हणालो, निधी, तू खरं सांग, माझं तुझ्यावर प्रेम आहे. हे मूल कोणाचे आहे? मी या मुलाला दत्तक घेईन. ती रडायला लागली आणि म्हणाली, काय म्हणतोस? माझ्याबद्दल असा विचार करतोस? काय म्हणायचे आहे हे तुझे नाही. त्या रात्री माझा धीर तुटला आणि मी निधीला घर सोडायला सांगितले. त्याच क्षणी निधी रडत घरी गेली. हे आमच्या घरांमध्ये ज्ञात झाले. निधी माझ्या प्रेमाचा फायदा घेत होती. मग एके दिवशी निधी तिच्या कुटुंबासह डॉक्टरांकडे गेली. तेवढ्यात एक 55 वर्षांची महिला निधीचा पत्ता विचारत माझ्या दुकानात आली. मी म्हणालो, ते त्याचं घर आहे, पण तो सध्या तिथे नाहीये. मी त्याला विचारले की त्याचे काम काय आहे. ती म्हणाली की त्या अपघातानंतर निधी अचानक त्या रात्री विमानतळावरून निघून गेली आणि मला विचारायचे होते की ती ठीक आहे का. मी विचारलं, कसला अपघात? ती म्हणाली, हा माझा मुलगा राहुलचा अपघात होता. मी राहुलला विचारले. ती म्हणाली, हो, माझा मुलगा राहुल आणि निधी एकमेकांवर प्रेम करत होते आणि लग्न करणार होते. मी आणि राहुल निधीच्या घरी येत असताना, रस्ता ओलांडत असताना माझा मुलगा मला वाचवण्यासाठी एका मोठ्या बसखाली आला. हा अपघात इतका भीषण होता की त्याच वेळी त्याचा मृत्यू झाला. निधी तिथून निघून गेली. ती ठीक आहे का ते बघायला आलो. आता मला सर्व काही समजले. निधी ज्याच्यावर प्रेम करत असे त्याचे नावही राहुल होते आणि तो तिच्या डोळ्यासमोरून निघून गेला. याचा त्याला खूप धक्का बसला आहे, कारण तो मान्य करायला तयार नाही. तिला यावेळी धक्का बसला आहे आणि ती मला राहुल मानत आहे. लहानपणी मी माझ्या मामाला माझे वडील मानत होतो, त्यामुळे त्याच्या डोळ्यात सत्य दिसत होते. मी पण तिला त्याच वेळी फोन करून प्रपोज केले. म्हणूनच ती असं बोलत होती. त्याच्या डोळ्यातलं प्रेम या राहुलसाठी नसून त्या राहुलसाठी आहे. मी त्याला निधीला भेटू दिले नाही आणि कुठे जायचे आहे, मी तिचा नवरा आहे असे सांगितले. मी त्याची काळजी घेईन. निधीला सगळं आठवावं असं मला वाटत नव्हतं. निधी घरी आल्यावर मी परत तिच्याकडे गेलो आणि निधी म्हणालो, सॉरी. ती रडायला लागली आणि म्हणाली की या अवस्थेत तुम्ही मला खुश ठेवा आणि तुम्ही मला रडवत आहात. तिला रडताना पाहून मलाही रडू आलं. निधीच्या अवस्थेत काय करावे हेच समजत नव्हते. मी निधीला लबाड म्हणत होतो, पण ती सत्य स्वीकारत नव्हती हे मला माहित नव्हते. मी निधीची समजूत घातली आणि माझ्यासोबत परत आलो. आता मी तिला एकटे सोडू शकत नव्हतो. मला माहित आहे की ती राहुलवर प्रेम करत होती, माझ्यावर नाही. पण मी त्याच्यावर प्रेम करतो आणि सध्या मी त्याला या अवस्थेत एकटे सोडू शकत नाही. निधी ही माझी आहे आणि तिचे मूलही आहे. आता मला फक्त निधीने आनंदी राहायचे आहे. पुढे काय करायचे आणि त्याला यातून कसे बाहेर काढायचे हा विचाराचा विषय आहे. पण माझा विश्वास आहे, माझे प्रेम निधीला काही होऊ देणार नाही. आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.